कस काय चाललं? खड्डे खांदायला ना, खड्डे खांदा लागला. जेसी बोलले ना असे तिरके खड्डे खांदले इकडून इकडून. खांदायचे कसे खड्डे ते मायला तर दिवसभर झाला. सकाळपासून एक खड्डा बरोबर करायला लागलो ते बी व्हाय ना. त्या जेसी बोलला पैसे द्यायचे की नाही द्यायचे सांगावर कमीच मध्ये. हे काय खड्डे खांदले त्यांनी तिरके. जेसी वाल्याला पैसे द्यायचे की नाही द्यायचे? मुरुम इतका आहे ना ह्याच्यात की लयच मुरुम आहे. सकाळपासून एक खड्डा झाला निस्ता लेवल करायला. त्या जेसी बॉलने धोका दिला आपल्याला. वाकडे तिकडे खड्डे खांदले. इकडून एक हाणला खोरा, इकडून एक खोरा हाणला, मध्ये त्याकडे तसा ठेवला येईल. खांदून खांदून वैताग आला डोक्याला. टकटक करायला लागलं डोकं. त्याला पैसे द्यायचे नाही आता जेसीवाल्याला. द्यायचंच नाही, 1 रुपया सुद्धा द्यायचा नाही. आणि तुम्ही सांगा कमेंट मध्ये द्यावा का नाही द्यावा. हे दाखव रे खड्डे. हे बघ बरं हे खड्डे आतमध्ये घातले सगळे. तिकडून एक पावडा हाणला, तिकडून एक फावडा हाणला. दात त्याचा दात आहे ते नाही काय ते माहिती जेसीबीला. तर मित्रांनो आता आपल्याला ना लय खर्च येणार आहे. काय नाही थोडं थोडं घेऊन बंद करून टाकू. सगळे लोक बघतात माझ्याकडे बंद करून टाकायचं म्हणलं. थोडंच काम करा, नुसतं कॉलम उभा करायचे. 10 वर्षाने बांधकाम करू आपण. त्याला काय खांदून खांदून व्हायचा गाला ना. वरून पाऊस आला की मुरुम मस्त मजा आहे आमची. 4 दिवस झालो खड्डे खांदायला. आम्ही अजून 3 खड्डे झाले नाही आम्हाला बरोबर. त्या जेसीबीने खांदलेत. इकडून एकदा थांबला, तिकडून एकदा थांबला. मग कसं काय चाललंय तुमचं? बरं आहे ना सगळ्यांचं? आम्ही तर काम करायला लागलो घरी आमच्या. गेले आमचा दिवस गेला एका खड्ड्यातच. हाताने खांदला असतं तर पुरलं असतं. फावड्यात दिवस तर काय जेसीबी. घराचं काम कसं वाटलं मित्रांनो आपल्याला सांगा एकदा कमेंट मध्ये. लाईक करा, विसरू नका लाईक करायचं. करा.